तोंडोली परिसराच्या टेंभू वंचित भागाच्या विकासासाठी संग्राम देशमुख यांची जलसंपदा मंत्र्यांकडे धाव। पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघातील कडेगाव तालुक्याच्या उत्तर पूर्व तोंडोली परिसरातील टेंभू उपसा जलसिंचन प्रकल्पापासून वंचित राहिलेल्या परिसराच्या विकासासाठी सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री माननीय नामदार राधाकृष्णजी विखे पाटील यांची बुधवारी भेट घेतली आणि तोंडोली परिसरातील उपाळे वांगी, उपाळे मायनी, ढाणेवाडी, खेराडे वांगीला टेंभू उपसा जलसिंचन योजनेतील हिंगणगाव तलावातून बंदिस्त पाईपलाईनद्वारे पाणी देण्याचं नियोजन करावं असा आग्रह धरला। संग्राम देशमुख यांच्या या आग्रहामुळे तोंडोली परिसरातल्या तोंडोलीच्या लांडगेवाडी तलाव, माथा, भांबूराव, उपाळे मायनीच्या सिद्धनाथ नगर, भवानी नगर वरचा परिसर, नेताई मळा, मुळीक वस्ती, उपाळे वांगी येथील सामाजिक कार्यकर्ते संजय आबा यांची वस्ती समोरील परिसरात, उपाळे वांगी टेक तर ढाणेवाडीच्या पणासी टेक, बिडकी, काळवट, बाराबाई, पवारमळा, बिडकी, रेवन सिद्ध टेक, गोरडताल आणि खेराडे वांगी सूर्यवंशी वस्ती, सरपंच वस्ती, विष्णू शेटची वस्ती, डागडवा या परिसरातील फोंड्या माळावर ऊस, आलं, बटाटा, कंदिले, पेरू, भाजीपाला अशी नगदी पिके घेऊन शेतकरी सदन होऊ शकतो। त्यामुळे तोंडोलीसह ढाणेवाडी, खेराडे वांगी, उपाळे मायनी, उपाळे वांगी, तोंडोली या गावातील सिंचनपासून वंचित असणाऱ्या जवळपास 1,500 हेक्टरवर क्षेत्रास टेंभू प्रकल्पातून टप्पा क्रमांक 2 प्रमाणे हिंगणगाव बुद्रुक तलावमधून स्वतंत्र उपसा सिंचन योजनेअंतर्गत ओलिताखाली येणार आहे। त्या अनुषंगाने सदर प्रस्ताव शासनाच्या मान्यतेस दिनांक 27 जानेवारी रोजी सादर करण्यात आलाय। त्यास मान्यता मिळण्याबाबत जलसंपदा मंत्री महोदयांची संग्रामसिंह देशमुख यांनी भेट घेतली आणि चर्चा केली। सदर प्रस्ताव लवकरात लवकर मंजूर होईल असं खात्रीशीर आश्वासन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलंय। आपला जिल्हा आपली पॉवर। पॉवर मराठी न्यूज नेटवर्क, तोंडोली, शिवराज मोहिते। एकच नजर चौफेर खबर, पॉवर मराठी न्यूज।